नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता 1 रुपया ज्या शेतकऱ्यांनी भरून पीक विमा काढलेला आहे अशा शेतकऱ्यांना आता पीक विमा म्हणून 20,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये येणार आहे। उद्यापर्यंत त्यांच्या खात्यामध्ये 20,000 रुपये पीक विमा जमा होणार आहे असे देवेंद्र फडणवीस साहेब यांनी तारीखसुद्धा दिलेली आहे। याच 15 जिल्ह्यामध्ये पीक विमा आता येणार आहे। 15 जिल्ह्याची यादीसुद्धा लागलेली आहे। त्यामध्ये जर तुमचे नाव आहे तर बघू शकता की तुमचे नाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे। या 15 जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आता पीक विमा मिळणार आहे। तर 2024 या वर्षी 1 रुपया भरून पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना आता उद्यापर्यंत सर्व शेतकऱ्यांना पीक विमा त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे तर हे पेपरमध्ये सुद्धा आलेले आहे। हे 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पीक विमा मिळणार आहे। तर लोकमत पेपरला सुद्धा आलेलं आहे हे न्यूज। तर बघू शकता की उद्यापर्यंत 15 जिल्ह्यातील 20,000 रुपये पीक विमा येणार आहे। तर बघा, नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक विमा कधी येणार आहे तुमची वाट बघत अखेर मुख्यमंत्री साहेबांनी आणि कृषी माणिकराव कोकाटे साहेब पीक विमा वाटपाचा मुहूर्त अखेर ठरला। उद्यापर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा होणार आहे। तर कोणत्या जिल्ह्यामध्ये येणार आहे तर बघू शकता की हे 15 जिल्हे हे त्यांनी ठरवलेले आहे। आताचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी महत्त्वाची माहिती अखेर म्हणजे हा पीक विमा आता 31 मार्च तुम्हाला येणार होता, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे हा पीक विमा देण्यात आलेला नव्हता। त्यामुळे अखेर उद्यापर्यंत सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये पीक विमा आता त्यांच्या खात्यात जमा होणार आहे। शेतकऱ्यांच्या खात्यातील आता सोडला जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, आपल्याला राज्याचे 36 जिल्हे आहेत। 36 जिल्ह्यातील काही जिल्हे वगळत आलेले आहेत। याचे कारणसुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे। ते म्हणजे तुम्हाला माहीत असेल की पीक विमा घोटाळा, ज्या शेतकऱ्यांनी पीक विमामध्ये घोटाळा केलेला आहे अशा काही जिल्हे काही वगळण्यात आलेले आहे। अशा शेतकऱ्यांना आता पीक विमा उद्यापर्यंत नसणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर पीक विमामध्ये कोणतेही घोटाळा केला नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा। व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। कोणत्या जिल्ह्यामध्ये समावेश राज्य सरकारने केलेला आहे व कोणकोणते शेतकरी अपात्र देखील होणार आहे तर बघू शकता की सर्व बातम्या न्यूज चॅनलवरती पसरलेले होते की पीक विमा बंद झाला, परंतु 10 मार्च जो अर्थसंकल्प सादर झालेला आहे यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले की 1 रुपया भरून जो शेतकरी पीक विमा योजना आहे तर ती अशी पुढील 5 वर्षे राहणार आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही 1 रुपया भरून पीक विमा काढला काय तर तुम्हाला हा पीक विमा मिळणार आहे। उद्या जो पीक विमा 15 जिल्ह्यात येणार आहे तो किती रुपयांचा असणार आहे, किती हजारांचा असणार आहे असा तुम्हाला नक्की प्रश्न पडला असेल। तर बघा, आता शेतकरी मित्रांनो, येत्या 15 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा उद्यापर्यंत मिळणार आहे, परंतु त्याआधी किती हजार पीक विमा मिळणार आहे तर बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही 1 रुपया भरून पीक विमा 2024मध्ये अर्ज भरलेला होता। तर त्यामध्ये तुम्ही कोणकोणते पीक त्यामध्ये टाकलेले आहे तर काही जणांनी बाजरी टाकलेली आहे, काही जणांचे बागायती पिकांचे, आंबा पिकांचे, काही शेतकऱ्यांचे नुकसान झालेले काही शेतकऱ्यांचे आहे। तर बघू शकता की आंबा पिकाचे सुद्धा नुकसान झालेले आहे, डाळिंब पिकाचे नुकसान झालेले आहे। अशा वेगवेगळ्या पिकांचे तुमच्या खात्यावरती पैसे येणार आहे। तर जास्त पीक विमा सोयाबीन या पिकासाठी उद्या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी येणार आहे। शेतकरी मित्रांनो, काहींना अगदी 5,000 रुपये विमा येणार आहे तर काहींना 2,000 रुपयेसुद्धा पीक विमा येणार आहे। तो कसा आहे तर बघू शकता की काही शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या पिकानुसार त्यांचा विमा काढलेला आहे। तर कोणत्या पिकांना किती विमा मिळणार आहे तर बघू शकता की अगदी काहींना तर 15,000 रुपयेसुद्धा मिळणार आहे आणि काहींना 20,000 रुपयेसुद्धा मिळणार आहे। तर बघू शकता की तुम्ही फळे, तुमची पिके जी काही तुम्ही त्या 1 रुपया भरून जो 2024ला अर्ज भरला होता तर तुम्ही कोणकोणती पिके त्यामध्ये नोंदवली आहे तर
त्यानुसार हा पीक विमा आता उद्यापर्यंत सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे। तर ज्या शेतकऱ्यांनी जी पीक नोंदवलेली आहे अशा शेतकऱ्यांना आता उद्यापर्यंत पीक विमा मिळणार आहे। तर 15 जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या हा पीक विमा जमा होणार आहे हे सांगणार हे आहे मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांनी पीक विमा हा उगाच मिळणार असल्याची मोठी बातमीसुद्धा दिलेली आहे। उद्याच कोणकोणत्या 15 जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळणार आहे यादीसुद्धा जाहीर झालेली आहे। तर बघू शकता की परंतु शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एक वाईट बातमी देखील यामध्ये आलेली आहे, ती म्हणजे अनेक शेतकरी यामधून अपात्रसुद्धा झालेले आहे। मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अपात्र नेमका कोणता शेतकरी झालेला आहे। शेतकरी मित्रांनो, लक्षात ठेवा, मध्यंतरीच्या काळात 1 रुपया भरून जी पीक विमा बंद करायचा शेतकऱ्यांनी ठरवलं होतं, तर ते पीक विमा आता बंद झालेला नाही, तो असाच 5 वर्षे सुरू राहणार आहे। तर त्याचं कारण म्हणजे शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची चुकीची मार्गाने पीक विमा घेतला होता। सरकारची गायरान जमीन असेल, रस्त्यात कडेला ही जमीन सरकारची असेल तर ती जमीन दाखवून, तसेच कॅनल जे सरकारी असतं त्या कडेला थोडी सरकारी जमीन असेल तर अशा प्रकारचे जे जमीन स्वतःची नसेल तर तरीहीसुद्धा त्यांनी पीक विमा काढलेला आहे। अशा शेतकऱ्यांना 2024मध्ये पीक विमा घेतलेला सरकारला सापडलं आणि त्यामध्ये आता अनेक शेतकरी अपात्र होणार आहेत। त्यामध्ये शेतकरी मित्रांनो, तुम्ही नेमकं पात्र आहात की अपात्र आहेत तुम्ही नक्की बघा आहे की नाही हे जिल्हा लिस्ट या जिल्ह्या ठिकाणी सांगत आहे। आता बघा कोणकोणते शेतकरी यामध्ये पात्र आहेत। प्रत्येक जिल्ह्याची लिस्ट आता ठिकठिकाणी आलेली आहे। तर त्यामधील पहिली जो जिल्हा आहे तर तो मित्रांनो बघू शकता की महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांचा पीक विमा आता उतरवण्यात मोठा घोटाळा उघड झालेला आहे। यामधील पहिला जिल्हा आहे पुणे जिल्हा। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता की पुणे जिल्ह्यामध्ये मोठा घोटाळा झालेला आहे। जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना सरकारकडून आता फसवणूक, दुसऱ्याची जमीन दाखवून पीक विमा काढलेला आहे। तर 2024मध्ये या वर्षी पीक विमा घेतला आहे, त्यामुळे अशा शेतकऱ्यांना सुद्धा आता चौकशी करून पीक विमा सोडणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता पुणे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना वगळता येणार आहे, परंतु या जिल्ह्यातील पीक विम्यामध्ये घोटाळा झाल्याचं सरकारने लक्षात आलंय, त्यामुळे चौकशीसुद्धा सुरू झालेली आहे। तुम्ही पीक विमा काढलेला आहे का? आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा। त्यानंतर पुढचा जिल्हा अहिल्यानगर। या जिल्ह्यामध्ये जवळपास 10% शेतकऱ्यांच्या चुकीच्या पद्धतीने पीक विमा घेतल्याचं सरकारनं लक्षात आलेलं आहे। ठिकठिकाणी सुद्धा अनेक अपात्र देखील करण्यात आलेले आहे, माहिती समोर येत आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे धुळे जिल्हा। धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात घोटाळा झालेला आहे आणि त्यामध्ये काही शेतकरीसुद्धा अपात्र झालेले आहे। तर उद्या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पीक विमा मिळणार आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा। जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने पीक विमा भरून सरकारला फसवण्याचं लक्षात आलेले आहे आणि याची चौकशीसुद्धा चालू झालेली आहे सुद्धा लवकरात लवकर। आता त्यानंतर पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर। या जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी आता काही फसवणूक केलेले समोर आलेले आहे। त्याचप्रमाणे सुद्धा या जिल्ह्यात सुद्धा आता चौकशी सुरू झालेली आहे। त्यानंतरचा जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा डाळिंबी या पिकाचा मोठा घोटाळा करण्यात आलेला आहे। हे सुद्धा आता शासनाच्या लक्षात आलेलं आहे। तर 15 जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यामध्ये आता पीक विमा आता वाटप सुरू होणार आहे। तर उद्यापर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता रक्कम जमा होणार आहे। 15 जिल्हे वगळता काही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झालेला आहे। तर आता फक्त 15 जिल्ह्यामध्येच पीक विमा यायला सुरुवात झालेली आहे। तर बघू शकता की 15 जिल्ह्यामध्ये उद्यापर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे। तर लिस्ट तुम्हाला आता इथे सांगतो, बघा शेतकऱ्यांनी लक्ष देऊन बघा उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना खात्यामध्ये पीक सोडण्यात येणार आहे। तर पीक विम्या संदर्भात मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री कार्यालयातून आलेली ही बातमी बघा। 15 जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आता त्यांच्या खात्यामध्ये पीक विमा यायला सुरुवात होणार आहे। यामधील पहिला जिल्हा म्हणजे लातूर।
2 नंबरचा जिल्हा म्हटलं म्हणजे नांदेड जिल्हा, 3 नंबरचा जिल्हा म्हटलं म्हणजे कोल्हापूरचा, नंतर जिल्हा आहे अहमदनगर, 5वा जिल्हा आहे तो म्हणजे नंदुरबार जिल्हा, आणि त्यानंतरचा जिल्हा म्हणलं ठाणे जिल्हा, त्यानंतरचा जिल्हा परभणी जिल्हा, आणि त्यानंतरचा जिल्हा ठाणे जिल्हा, नंतर बुलढाणा जिल्हा, त्याचप्रमाणे नाशिक जिल्हा, आणि त्यानंतर नागपूर जिल्ह्यामध्ये मिळणार आहे. त्यानंतर जिल्हा आपल्याला दिसून येतो की जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण 15 जिल्ह्यामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम जमा होणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर उद्यापर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे. 15 जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम ही जमा होणार आहे. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. त्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.